नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी रश्मी महांबरे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. मग हे शैक्षणिक धोरण नेमकं काय आहे, यात कशा कशाचा समावेश आहे, याची अंमलबजावणी कशी होणार आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्या कार्यक्रमातून मिळणार आहेत. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत SNDT महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर वसुधा कामत, ज्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा आलेख मोठा आहे, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. तसंच त्यांना अनेक फेलोशिप देखील प्राप्त झाले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही कार्यरत आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी SNDT विद्यापीठात अनेक नवीन विचार आणि संकल्पना राबवल्या. व्हर्च्युअल क्लासरूम, संगणक लॅब, लँग्वेज लॅब, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अशा अनेक आधुनिक सुविधा त्यांनी विकसित केल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीच्या सदस्या डॉक्टर वसुधा कामत आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत. मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे मॅडम. धन्यवाद. आज आपण जाणून घेणार आहोत की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे बदललेलं आहे तर ते नेमकं काय, त्याच्यात बदल झाले आहेत आणि कशाप्रकारे त्याची अंमलबजावणी होणार आहे. तर आत्तापर्यंत आपली जे शैक्षणिक धोरण होतं ते 10+2 अशी त्याची जुनी पद्धती होती आणि आता ती बदलून 5+3+3+4 अशी नवी रचना विकसित केलेली आहे. तर ती नेमकी काय आहे आणि त्यामुळे शिक्षणाच्या ज्या पद्धती आहेत त्यात कोणता मूलभूत बदल होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 2020मध्ये प्रत्यक्षात आलं आणि यामध्ये अनेक बदल सुचवलेत, कारण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये 21व्या शतकाला सामोरं जाण्यासाठी म्हणून अनेक बदल करण्याची गरज होती आणि हे धोरण जवळजवळ 34 वर्षानंतर प्रत्यक्षात आलेलं आहे. यापूर्वीची रचना जी होती ती 10+2 म्हणजे शालेय शिक्षण 10 वर्षाचं. शालेय शिक्षण हे जरी 12 वर्षाचं असलं तरी त्याची रचना 10+2 म्हणजे 10वीपर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक आणि 11वी आणि 12वी हे उच्च माध्यमिक असं आपण रचना होती. आता आपल्याला नवीन करिक्युलमप्रमाणे अभ्यासक्रमानुसार बदल घडवायचे असतील तर ही रचना बदलली पाहिजे. सर्वात महत्त्वाचा जो कालावधी आहे व्यक्तीच्या अध्ययनामध्ये तो लहानपणचा काल आहे, म्हणजे 3 ते 8 वर्षाचा. त्यामुळे या धोरणामध्ये या गटाला खूप महत्त्व दिलं आहे आणि हे यासाठी की आपला मेंदूचा जो विकास आहे तो या काळामध्ये 8 वर्षापर्यंत जवळजवळ 85% विकास हा त्या काळात होतो आणि त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा काळ समजला गेला पाहिजे आणि आपण त्याची जास्त वास्तवपुस्त केली पाहिजे, त्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने 5 वर्षाचा कालावधी हा फाउंडेशनल स्टेज, पायाभूत स्तर मानला गेला आहे. पहिली जी 5 वर्षे आहेत ती शाळेची 5 वर्ष मानली नाही आहेत, म्हणजे शाळेची पहिली आणि दुसरी वर्ग आहेत त्याच्यात, पण त्याच्याही आधी 3 वर्ष अंगणवाडी, पूर्व प्राथमिक किंवा आपण बालवाडी म्हणतो तर तिथे 3 वर्ष, म्हणजे 3ऱ्या वर्षी त्याचं शिक्षण सुरू करावं बालकाचं आणि मग पहिली आणि दुसरीपर्यंत 8 वर्षापर्यंत हा पहिला कालावधी, पहिला स्तर, पायाभूत स्तर मानला गेला आहे. दुसरा स्तर सांगितला आहे पूर्व अध्ययन म्हणजे प्रिपरेटरी. हा स्तर पण 3 वर्षाचा आहे, त्याचं वय वर्ष 8 ते 11. त्यानंतर माध्यमिकच्या आधी पूर्व माध्यमिक किंवा त्याला मिडल स्टेज असं म्हणू आपण, ते 3 वर्षाचे 6वी ते 8वीपर्यंत म्हणजे 11 ते 14 वय वर्ष. आणि सगळ्यात शेवटचा वर्ग स्तर म्हटलं आहे माध्यमिक स्तर, म्हणजे तिथे उच्च माध्यमिक, निम्न माध्यमिक असं काही नाही. आता 9वीपासून 12वीपर्यंत 4 वर्षाचा हा जो गट आहे त्याला आपण आता माध्यमिक स्तर म्हणणार आहोत. वय वर्ष 14 ते 18, म्हणजे 18व्या वर्षी 12वीहून विद्यार्थी बाहेर पडेल. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ह्या गटाकडे खूप लक्ष दिलेलं आहे. म्हणजे आमच्या या घटकासाठी अक्षरं, भाषा, संख्या, मोजमाप, रंग, आकार, घरातील आणि मैदानातील खेळ, कोडी, तार्किक विचार, एखादी समस्या दिली तर ती सोडवायची, चित्रकला किंवा रंगवणं, अशा अनेक दृश्यकला, हस्तकला, नाटक, बोलक्या बाहुल्या अशा सगळ्या विषयातून ते मूल शिकत असतं. त्यामुळे तसं शिकण्याची त्या मुलाला मुलीला आपण सुविधा निर्माण करून दिली पाहिजे, हे या स्तराचं महत्त्वाचा भाग आहे. सामाजिक क्षमता म्हणजे एक दुसऱ्यांशी कसं वागायचं, जाणीवपूर्वक, सौहार्दतापूर्वक कसं वागायचं, संवेदनशीलता, चांगली वर्तणूक, नैतिकता, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता,
सांघिक कार्य म्हणजे दोघा तिघांनी चौघांनी मिळून एकत्र काम कसं करायचं न भांडता, सहकार्याचा विकास कसा करायचा, याच्यावरती या पॉलिसीनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि हे जे ECC आहे म्हणजे अर्ली चाइल्डहूड केअर जे आहे म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये शारीरिक विकास, कृती कौशल्यांचा विकास, आकलन विकास, सामाजिक भावनिक नैतिक विकास, सांस्कृतिक कलात्मक विकास, संवाद आणि प्रारंभिक भाषा, साक्षरता आणि संख्याज्ञान या क्षेत्रांमध्ये विकास कसा करता येईल लक्ष द्यायला हवं. त्यामुळे हेही आम्ही म्हटलं आहे की ह्या मुलांना शिकवणारं कोण, तर ते सुद्धा BEd असायला पाहिजे. BEd विथ अर्ली चाइल्डहूड केअर. म्हणजे आता काय होतं की BEd जनरली सेकंडरीसाठी शिकवायला जातात BEd झालेले शिक्षक. तसं न करता यांच्यासाठी BEdमध्ये सुद्धा स्पेशल श्रेणी तयार करायला पाहिजे असं ही पॉलिसी सजेस्ट करते. अभ्यासक्रम तयार करण्याच्या आधी एक करिक्युलम फ्रेमवर्क असतो आणि हा फ्रेमवर्क पूर्वीपासून NCERT तयार करते, पण फक्त एकच करते पूर्ण शाळेसाठी, शालेय जीवनासाठी एक. पण पॉलिसीने असं सजेस्ट केलं आहे की 2 तयार करा. एक या फाउंडेशन स्टेजसाठी पायाभूत स्तरासाठी एक वेगळा करा, कारण या मुलांचं शिकणं वेगळं आहे. आणि दुसरा अभ्यासक्रम जो तयार करायचा आहे तो 3री पासून 12वी पर्यंतचा करा. आता असे हे दोन्ही तयार झालेले आहेत. तर याचा अभ्यास करायला पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक कृती सुचविलेल्या आहेत आणि हा प्रत्येक स्टेटला पाठवलेला आहे. आणि मग प्रत्येक स्टेटनी त्या फ्रेमवर्कवरनं आपला स्वतःचा राज्याचा तयार करायचा. तर असं आपल्या महाराष्ट्र राज्याने हा असा NCF तयार केलेला आहेच. 9वी ते 12वी हा एक एकसंध असा माध्यमिक गट घेणं ही एक दुसरी महत्त्वाची गोष्ट या नवीन आराखड्यामध्ये दिसते. कारण 9वी 10वी शाळेमध्ये शिका आणि मग पुढे 11वी 12वी तिकडे गेलं असं न करता 9वी ते 12वी म्हणजे जे काही आपल्याला त्यांना शिकवायचं आहे किंवा त्यांना शिकण्याची आवड निर्माण करायची, त्यासाठी ही 4 वर्षाचा गट ठेवलेला आहे. आणि त्यामध्ये त्या मुलांना हवे ते विषय निवडता यावेत ही संधी त्या मुलांना आपण तिथे देतो. म्हणजे वोकेशनल असेल तर आपल्याला काय शिकायचं आहे, तर त्यासाठी असं चटपट 2 वर्षात ठरवता येत नाही. पण 9वी ते 12वीमध्ये परिपक्वता येते आणि ते वोकेशनल चॉईस पण आपला करू शकतात. त्या दृष्टीने हा सेकंडरी एज्युकेशनचा माध्यमिक स्तराचा 4 वर्षाचा कालावधी ठेवलेला आहे. आता आपण या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती देत आहे, पण 3 ते 6 वयोगटातल्या मुलांचा जो औपचारिक शिक्षणाचा ह्याच्यात समावेश केला आहे, त्यामुळे त्यांच्या मानसिक विचारावर काय परिणाम होणार आहे? तुम्ही आता औपचारिक असा शब्द वापरलात. म्हणजे औपचारिक म्हणजे वर्गात जाऊन शिक्षक जिथे भाषणं देतात तो औपचारिकपणा नाही आहे तुम्हाला अभिप्रेत. तुम्हाला असं वाटतं की ते शाळेला जोडलं जातं आणि शाळेच्या वेळात तर येणार आहेत. तर आपण आत्तासुद्धा अंगणवाडी वर्ग चालूच आहेत. म्हणजे मुलं 2-3 तास शाळेमध्ये येतातच आहेत. तर असं म्हटलं आहे पॉलिसीमध्ये त्यांनी शाळेतच पूर्व प्राथमिक शाळा आणली पाहिजे असं नाही. कुठेही मगाशी मी म्हटलं तसं कुठेही असू शकेल, शाळेच्या बाहेरही असू शकतील. आणि शाळेच्या परिसरात असेल तर त्यांना जरा सवय होईल मोठी मुलं ताई दादा बघण्याची, मोठे मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांशी भेटण्याची अशी सवय होऊ शकेल. तर त्या दृष्टीने जर ते त्या शाळेच्या प्रिमायसेसमध्येच त्यांचा वर्ग असेल तर ते चांगलं राहील असं पॉलिसी म्हणते. पण यांचा जो अभ्यासक्रम केलेला आहे ना तो कृतिशीलतेवर केलेला आहे. त्यांनी करून बघावं, मजा घ्यावी, त्याच्यातून आनंद मिळावा त्यांना. ते नुसतं लिही असं काही त्याच्यामध्ये नाही आहे. त्या दृष्टीने तुम्हाला सांगण्यासारखं गोष्ट म्हणजे जादूचा पिटारा हा शब्द तुम्ही ऐकला असेल. तर NCERTने हा जादुई पिटारा तयार केला 3 ते 8 वयोगटाच्या मुलांसाठी. खूप वस्तू आहेत त्याच्यात, शारीरिक, सामाजिक, भावनिक, नैतिक, बोधात्मक, भाषा आणि साक्षरता, सौंदर्यात्मक आणि सांस्कृतिक अशा 5 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विकास व्हावा, त्याला चालना मिळावी म्हणून वस्तू ठेवल्या आहेत. म्हणजे म्हणाल तर 40 पुस्तकं आहेत त्याच्यात. अरे वा. हिंदीत हवं असेल तर हिंदीत, मग इंग्लिशमध्ये हवं असेल तर इंग्लिशमध्ये, मराठीत आता आपल्या महाराष्ट्र स्टेटनी पण तयार केलेलं आहे. आणि खूप वस्तू आहेत की ज्याच्यामध्ये आवाज करणारी वाद्य आहेत, बासरी आहे किंवा वरती चढायला शिडी आहे. अशा अनेक वस्तू त्याच्यामध्ये त्या जादूच्या पेटाऱ्यामध्ये आहेत. आणि माझा अनुभव असा सांगतो, मी वापरून बघते मुलांवरती, लहान मुलांवरती, त्यांना खूप आवडतं. हँडल करा, हाताळणंसुद्धा किती त्यांना आनंदाचं वाटतं की ही वस्तू घेऊ का ती वस्तू घेऊ. हा मोठा पेटारा आहे. हा पेटारा शाळेमध्ये जर ठेवला आपण प्री प्रायमरीच्या तर ती मुलं आनंदाने नवीन नवीन गोष्टी त्याच्यातून शिकू शकतात. अशा प्रकारच्या वस्तू आपणही निर्माण करू शकतो शिक्षक म्हणून आणि वर्गात त्या मुलांना हाताळायला देऊ शकतो.
असं या वयातल्या मुलांना खूप उत्सुकता असते एखाद्या गोष्टीला हात लावून बघावं किंवा कशी ती उघडतेय, चालतेय किंवा काय आहे. बाहुल्या आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. म्हणजे त्याची नाडी कशी बांधायची हो. त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी लाकडी वस्तू दिल्यात. खिळे कसे ठोकायचे, लाकडी खिळे अच्छा. आणि लाकडी हातोडी, म्हणजे त्यांना त्रास होऊ नये अशा व्यवस्था करून अशी खेळणी त्यांच्या हातात ठेवलेली शिकायला आहे. पण मिळेल. खूप छान तयार झालेला आहे तो तयार. म्हणजे थोडक्यात खेळातून अभ्यास शिकवणं अशा प्रकारची पद्धत विकसित केली. अगदी बरोबर. त्याला खेळणी आधारित शिक्षण प्रणालीच म्हणतात. हां, टॉय बेस्ड पेडॅगॉजी म्हणजे तो करायला पाहिजे. अभ्यास आहे आणि त्रासदायक आहे असं वाटणार असं नाही. वाटणार नाही. खरं आहे, छान आहे, खूप छान आहे. व्यावसायिक शिक्षण आणि बॅगलेस शिक्षण पद्धती अशा प्रकारचा सुद्धा एक विचार या शिक्षण पद्धतीत विकसित केलेला आहे. म्हणजे 9वी पासून व्यावसायिक शिक्षण सुरू होणार आहे. तर या संकल्पनेचा नेमका उद्देश काय आहे आणि ती कशा प्रकारे राबवली जाणार आहे? याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तुम्ही बॅगलेस डेज म्हणालात, हो, म्हणजे दप्तर विरहित शिक्षण. शिक्षण कालावधी. हे दिवस आहेत 10 दिवस असं पॉलिसीने म्हटलं. कमीत कमी 10 दिवस तरी वर्षभरामध्ये त्यांना द्या. अच्छा. की ते बॅगा घेऊन यायच्या नाही, शाळेच्या बॅगा घेऊन यायच्या नाहीत. मग काय करायचं, तर त्यांनी आपल्या गावाचा अनुभव घ्यायचा. काय होतं, मुलं उठतात आणि शाळेत येतात, शाळेतून घरी, मग घरचा अभ्यास, जेवण खाण संपलं. म्हणजे पाणी कुठून मिळतं आपल्याला, दूध कुठून मिळतं, दुकानात काय काय वस्तू असतात, म्हणजे जिकडे तांदूळ मिळतात तिथेच आपल्याला आपल्या शर्ट बिर्ट मिळतात का, नाही मिळत. तर आपल्या गावाची रचना कशी आहे, आपली ग्रामपंचायत आहे म्हणजे काय आहे, असे अनेक प्रश्न असतात की जे मुलांना माहितीच नसतं. शाळा आणि घर. तर असं पॉलिसीने सजेस्ट केलं आहे की 10 दिवस बॅगलेस डेज ठेवा. त्या दिवशी वर्गात शिकवायचं नाही, त्यांना बाहेर घेऊन जायचं. म्हणजे इव्हन शाळेच्या आजूबाजूला नेलं तरी सुद्धा हरकत नाही, दाखवा त्यांना झाडं पानं. म्हणजे मी जिथे कोकणात काम आम्ही करतो तिथे मुलांना नेलं तर तिथे आम्ही तज्ज्ञांना बोलवलं होतं. 70 प्रकारच्या औषधी वनस्पती सापडल्या. मग माहिती नसतं. हो ना. किंवा एकदा आम्ही असा एक प्रोजेक्ट केला की पावसाळ्यात वेगळ्या भाज्या येतात, एरवी भाज्या वेगळ्या असतात, घरात आई वेगळ्या भाज्या करते. आता पावसाळ्यातल्या भाज्या कुठल्या विचारा आणि शोधून काढा. तर एवढ्या 50-60 भाज्या खेडेगावातल्या मुलांनी शोधून आणल्या. पण हे मुद्दाम करावं लागतं. तर या पॉलिसीमध्ये ते सजेस्ट केलं आहे. आणि हे 6वीला जरी इंट्रोड्यूस केलं तरी 12वीपर्यंत चालू ठेवायला हरकत नाही असं पॉलिसी म्हणते. तर याच्यामध्ये कुठे कुठे जाते, आपल्या गावामध्ये मॉन्युमेंट्स असतात, तर सांस्कृतिक केंद्र असतात, काही कार्यक्रम असतात, तर त्यांना मंदिरं असतात, म्हणजे कुठल्याही वास्तू, जुन्या वास्तू असतील, ऐतिहासिक वास्तू असतील, तर त्यांना किंवा विज्ञान विषयाशी संबंधित काही गोष्टी असतील, कुठे उपक्रम चालू असतील तर तिथे न्यावं. म्हणजे हा एकदम आम्ही त्याला म्हटले फन प्रोग्रॅम. म्हणजे दे शुड एन्जॉय दॅट. त्यांना आनंद वाटेल अशा प्रकारचा हे 10 दिवसाचा कार्यक्रम करावा. त्या निमित्ताने मुलांना आपल्या गावाची, आपल्या समाजाची जाणीव होईल. सोसायटी कनेक्ट हा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण शिकतो, आपण समाजात काय प्रॉब्लेम्स आहेत, की तुम्ही समाजातले प्रॉब्लेम, समस्या जाणून घ्या आणि त्या सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. शिक्षण काळातच, केवळ व्यावसायिक शिक्षणासाठी नाही आहे. दिस इज अ फन गेम. तर NCERTच्या ज्या विविध संस्था आहेत त्यातली एक संस्था CIV, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, यांनी असं एक पुस्तिका तयार केलेली आहे की याचं दप्तर विरहित कालावधीचं नियोजन कसं करायचं. तर ते शिक्षकांना खूप उपयुक्त आहे. तर त्यांनी ते बघावं, वेगवेगळ्या ठिकाणी कसं जायचं, काय करायचं, काय ॲक्टिव्हिटीज काय करायच्या तिथे जाऊन. बाहेरच गेलं पाहिजे असं तुम्ही गावातल्या लोकांना शाळेत बोलवू शकता आणि सांगू शकता, तसंही करू शकता. म्हणजे मुलांच्या एक विचारांना सुद्धा चालना मिळते. म्हणजे फक्त ते साक्षर न बनता सुशिक्षित बनावेत आणि जागरूक नागरिक बनावेत. समजा एखाद्याला वाटलं की हे माळिका खूप छान आहे, छान फुलं वगैरे येतात, पण कसं करतात ते, बिया लावतात का कलमं लावतात का रोपं लावतात, काय करतात, शिकायचं असेल तर त्यांच्याकडे करा, इंटर्नशिप करा. समाजाशी जोडलं जाणं म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला पाणी कुठून मिळतं, नळातून मिळतं. नळाने पाणी येतं कसं, कुठे येते, जोडलाय कुठे, तलाव आहे का, तर तो तलाव बघायला गेलं पाहिजे. तलावावरती नेताना काळजीपूर्वक नेलं पाहिजे मुलांना, पण मुलांनी तलाव बघावा, तिथे शुद्धीकरण कुठे केलं जातं, कसं केलं जातं. मी जेव्हा शाळेत शिकवत होते अनेक वर्षापूर्वी, तेव्हा 9वी-10वीच्या मुलांना नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात असे. म्हणजे आता मी सायन्स शिकवत होते त्यामुळे मग राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरमध्ये घेऊन जातं. तिथे ॲसिड्स कसे तयार होतात, HNO3, नायट्रिक ॲसिड साध्या ह्याच्यात ठेवत नाहीत,
किंवा H2SO4 साध्या ह्याच्यात ठेवत नाही, मग त्याचा गोलाकार असतो. हे सगळं बघायला न्यायचे. वरळीला नेहरू सायन्स सेंटर, नेहरू प्लॅनेटरियम, अंबरनाथला, कुठे कुठे आम्ही जायचो सगळी मुलं घेऊन. 50 मुलं घेऊन मी फिरायची अनेक वर्षापूर्वी. एकदा काय झालं, मी बसनी प्रभादेवीला उतरत होते, तर उतरताना ड्रायव्हरनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, बाई तुम्ही आम्हाला इकडे किती वेळा आणलंय ना वरळीला. अनेक वर्षानंतर हा उपक्रम त्याच्या आठवणीत राहिलाय. म्हणजे त्यांनी मला ओळखलं, ते त्याच्यामुळे ओळखलं. म्हणजे अशा उपक्रमांची आपल्या आयुष्याला सुद्धा किती मदत होते. जीवन चांगलं आहे आपलं असं वाटण्याची खूप गोष्टी त्यांना बघायला मिळाल्या. कार कशी तयार होते, तर ते मग त्या कारखान्यात घेऊन गेल्यानंतर त्यांना कळलं की अरे असं जोडलं जातं का. तर सगळीजणं काही मुंबईत राहत नाहीत, पण खेडेगावामध्ये सुद्धा अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत की ज्या आपण मुलांना दाखवत नाही. छोटा धबधबा आहे, तो कसा पडतो ते बघा, पाणी कुठून येतं, कुठे साठलं गेलंय म्हणून एवढं जोराने खाली पडतं. तर अशा अनेक गोष्टी त्या शिकता येतात. 10 बॅगलेस डेजमध्ये बघाव्यात. म्हणजे वेगवेगळे जे स्थानिक कारागीर आहेत, सुतार, माळी किंवा इतर, त्यांच्याकडून अनुभव घ्यायचा आहे. पण मग हे नवीन धोरण राबवण्यासाठी शिक्षकांना काही वेगळ्या प्रशिक्षणाची गरज आहे. कारण तुम्ही आता इतक्या सगळ्या गोष्टी सांगताय, त्यावरून लक्षात येते की जास्त जबाबदारी ही शिक्षकांवर आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, कारण हा एक नवीन विचार आहे. कारण जनरली सामान्यतः शिक्षक आपला विषय वर्गात शिकवतात. म्हणजे मी गणिताची शिक्षिका आहे किंवा मी विज्ञानाची शिक्षिका आहे, त्याच्या पलीकडे जाणं थोडंसं कठीण होतं. पण आता आपण म्हणतोय की यांना शाळेच्या बाहेर घेऊन जा मुलांना, तर मग त्यांचा आणि मुलांचा वेळ वाया न जाता चांगल्या कारणासाठी कसा लागू शकेल याचं प्लॅनिंग करायलाच हवं. आणि त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहेच. मग या सगळ्या गोष्टी करत असताना आपली आतापर्यंत जशी परीक्षा होत होती आणि त्याचं मूल्यमापन होत होतं, तसंच हे मूल्यमापन असणार आहे की त्याचीही काही पद्धत वेगळी असणार आहे? एक सांगू का तुम्हाला, आपलं भारतातलं शिक्षण सर्वदूर हे घोकंपट्टीवर आधारित आहे. म्हणजे कसं की वर्गात शिक्षक भाषण देतात आणि विद्यार्थी ते ऐकतात, नोट्स लिहून घेतात, पाठ करतात आणि त्याच पाठांतरावरती आधारित प्रश्न विचारले जातात मूल्यमापन म्हणून. त्यामुळे पाठ केलेलं पेपरात आपण लिहितो. या शैक्षणिक धोरणाने याला अतिशय ठामपणे विरोध केला आहे की पाठांतर नको, स्मरणशक्तीवरती भर देण्याची काहीही गरज नाही. मुलं जर स्वतः हाताने काही करत असतील, आनंदाने करत असतील आणि ते उद्दिष्टानुसार असेल, तर ती उद्दिष्ट तुम्ही तपासा. म्हणजे वी आर नॉट देअर टू ट्रान्समिट इन्फॉर्मेशन. माहिती देणं हा कार्यक्रम असू शकत नाही. माहिती दिल्यानंतर त्या माहितीचा वापर कसा करायचा, त्याच्यातून नवीन काय निर्मिती करू शकतो आपण, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपण जर उद्दिष्टांची उतरण बघितली, टेक्सॉनॉमी बघितली, तर माहिती पाठ करणे आणि सांगणे हे सगळ्यात खालच्या स्तरावरचं उद्दिष्ट आहे. 6 उद्दिष्टांपैकी सगळ्यात खालच्या स्तरावरचं. त्याच्यावरती आकलन, ते सुद्धा आम्ही खालच्या स्तरावरचंच मानतो. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन, त्याच्या नवीन परिस्थितीमध्ये मिळालेली जी माहिती आहे ती तुम्हाला वापरता येते का ते तपासलं जातं. मग पुढे ॲनालिसिस, एखादी सिस्टीम आहे, एखादी परिसंस्था आहे, ती कशी काम करते, त्याचे घटक कुठले आहेत, ते एकमेकावरती कसे अवलंबून आहेत, ते तुम्हाला समजतात का. समजा एक घटक बंद पडला तर बाकी सगळी सिस्टीमच बंद पडते, तर ते चालू करण्यासाठी काय करावं, तर त्याला आपण ॲनालिसिस म्हणतो. आणि त्याच्यावरती इव्हॅल्युएशन आहे, त्याचं मूल्यमापन करणं कुठल्याही गटाचं. व्यक्तीचं असेल मूल्यमापन, किंवा संस्थेचं असेल, किंवा कवितेचं असेल, पुस्तकाचं असेल, मूल्यमापन. तर मूल्यमापन करायचं म्हणजे निकष लावावे लागतात. तर मुलांना हे करता येतं का, तर ते आपण निकष देऊ शकतो किंवा मुलं स्वतःचेही निकष लावू शकतात. आणि मग सर्वात वरचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे नवीन निर्मिती, क्रिएटिंग समथिंग न्यू. तर नवनिर्मिती करता आली पाहिजे. आज या नवीन जीवनामध्ये 21व्या शतकामध्ये आपल्याला ही कौशल्य अत्यंत महत्त्वाची आहेत. पाठांतर हे कौशल्य अजिबातच महत्त्वाचं नाही आहे, कारण पाठ करायची गरजच नाही. तुमच्याकडे माहिती आहे, ती माहिती वापरून नवीन काही करावं असं करायला पाहिजे. त्यामुळे काय होतं की जर माझं उद्दिष्ट जर असेल मुलांनी पाठांतर करावं, तर मग मी प्रश्न पण पाठांतरावर आधारितच विचारते. त्यांना समजण्याची गरजच नाही. न समजता माणसं पाठांतर करू शकतात, ते आजकाल चालणार नाही. कारण ज्या पद्धतीच्या व्यवसायामध्ये आजची मुलं जाणार आहेत, तिथे त्यांनी विचार करून काही निर्णय घ्यावेत, एकट्याने नव्हे, 2-3, 5 जणांनी त्यांच्या गटाने मिळून घ्यावेत. तर आपण वर्गामध्ये गटपद्धतीने शिकवलं पाहिजे की नाही. माहिती द्यायची गरजच नाही, ती आहेच पुस्तकात.
त्याच्यावरती आधारित तुम्ही प्रकल्प तयार करा आणि ते त्यांना करायला द्या. ह्या तुम्ही तिघांनी हे करायचं आहे, ह्या 5 जणांनी हे करायचं आहे, असं तुम्ही विचारा त्यांना तुम्हाला काय करायला आवडेल आणि मग त्याचं मूल्यमापन करा. त्यामुळे तुम्ही वर्गात शिकवण्याची पद्धतच बदलली पाहिजे. ती विद्यार्थी केंद्रित असली पाहिजे आणि अध्ययन केंद्रित असली पाहिजे. आत्ता काय आहे, अध्यापन केंद्रित आहे. म्हणजे मी शिक्षिका आहे तर मीच बोलते, मीच फळ्यावरती लिहिते, मीच नकाशा दाखवते, मीच प्रश्न विचारते, सगळं मीच करते. म्हणजे ॲक्टिव्ह कोण आहे वर्गात? मुलांनी ॲक्टिव्ह असायला पाहिजे, पण आहे शिक्षक ॲक्टिव्ह. त्याऐवजी तुम्ही मागे राहा, त्यांना काम करू देत, तुम्ही निरीक्षण करा आणि त्यांना त्या त्या गटाकडे जाऊन तुम्ही त्यांना प्रत्याभरण देऊ शकता, नाही का? सेमेस्टरच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी परीक्षा घ्यायच्याऐवजी सतत सातत्यपूर्ण मूल्यमापन करा. बरं, मूल्यमापन म्हणजे हा नापास आणि पास असं नाही आहे ते. आणि त्यासाठी आता पॉलिसीने हेही सजेस्ट केलं आहे की तुम्ही समग्र मूल्यमापन करा एखाद्याचं. म्हणजे केवळ गणितात 35 मार्क मिळाले ह्याच्यावरनं काहीच समजत नाही, किंवा 0 मार्क मिळाले पण आपण म्हणू शकतो त्याला काही अर्थ नाही आहे. 0 मार्क म्हणजे काय, नाही का? त्याला काहीच गणित येत नाही आहे का? 0 मार्क कसं देतो आपण? पण देऊ शकतो, हिशोब येतो त्याला. हां, ते येतो, पण आपण ते घेत नाही. पण वर्गातच तुम्ही बाजार खेळू शकता की नाही? लावा एखाद्या दिवशी वर्गात बाजार लावा आणि मला 2 किलो हे दे, मला अर्धा किलो ते दे, बघा त्यांना काही गणितं करता येतात का. तर शिक्षकांनी वर्गात खूप कमी बोललं पाहिजे असं मला वाटतं. मुलांनी जास्त बोललं पाहिजे. म्हणजे वर्गाची जी रचना आहे ना आपली, बाकाच्यावरती बसतात आणि एकाच्या पाठीमागे दुसरं बसतं, त्यामुळे मुलं एकमेकांकडे बघतच नाहीत. त्यांना सेमी सर्कलमध्येच किंवा सर्कलमध्येच बसवलं पाहिजे. त्यांचं एकमेकांकडे बघता आलं पाहिजे, त्यांना एकमेकांच्याबरोबर चर्चा करता आली पाहिजे. कारण हे कॉलेजमध्ये पण असंच आहे, फक्त शाळेत नाही. महाविद्यालयात आणि विश्वविद्यालयात सुद्धा हीच परिस्थिती आहे, ती बदलायला हवी. जेव्हा वर्कप्लेसमध्ये तुम्ही जाता तेव्हा तुम्ही एकटं काम करतच नाही, तिथे तुम्हाला 3-4 मिळूनच काम करावं लागतं, पण यांना सवयच नाही. खरं आहे, खूप छान. तर ती सवय लावली तर मूल्यमापन पद्धत बदलू शकते. आणि पॉलिसीने अनेक वेगळ्या पद्धती सजेस्ट केल्यात. म्हणजे कसं, त्यांनी स्वतःचं मूल्यमापन स्वतः करावं. तुम्ही त्यांना हे द्या, क्रायटेरिया द्या, कशाच्या क्रायटेरियावरती करणार तुम्ही, आणि बघा मुलं स्वतःचं मूल्यमापन स्वतः करू शकतात, लगेच पहिल्या दिवशी नाही करणार. किंवा दुसरं पिअर इव्हॅल्युएशन, म्हणजे वर्गातल्या इतर मुलांनी त्या मुलाचं किंवा मुलीचं इव्हॅल्युएशन करायचं. कारण ते एकमेकांशी इंटरॅक्शन करत आहेत, तेव्हा त्यांना हे आवडतं का, त्यांना गाणं म्हणायला आवडतं का, कविता म्हणायला चांगली तालासुरात कविता म्हणता येते का, तिला छान नाच करता येतो का, अशा प्रकारचे प्रश्न आहेत की ऑब्झर्वेशनमधून त्यांना जाणवेल. आणि मुलांना हे माहिती पण असतं, त्याला हे छान येतं, त्याला ते एक्झॅक्टली, पण आपण विचारत नाही का. तर आता पॉलिसीने सजेस्ट केलं की पिअर इव्हॅल्युएशन करा. म्हणजे वर्गामध्ये जे सहाध्यायी आहेत त्यांच्याकडूनही इव्हॅल्युएशन करा. त्याला आता आपण म्हणतो 360 डिग्रीज असेसमेंट. म्हणजे फक्त शिक्षकांनी केलेली असेसमेंट नव्हे, विद्यार्थ्यांनी स्वतःचं केलेलं मूल्यमापन, विद्यार्थ्याच्या सहाध्यायाकडून केलेलं मूल्यमापन, आणि पालकांनाही विचारा. कारण मुलं घरी आहेत तर पालकांना विचारा की ह्याच्यातलं तुम्ही काय सांगता तुमच्या मुलाबद्दल. आमच्याकडे फक्त 5-6 तासच मुलं असतात, बाकीचे 18 तास तुमच्याबरोबर असतात, तर तुम्हाला काय म्हणायचं, त्याला हे आवडतं का, त्याला हे करता येतं का, तो आठवणीने हे करतो का, नवीन काही वाचतो का, असे प्रश्न आपण विचारू शकतो आपल्या विषयाशी संबंधित. आणि 360 म्हणजे त्या एका विद्यार्थ्याची वेगवेगळ्या लोकांनी केलेलं असेसमेंट. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अनेक नवीन विचार, प्रागतिक विचार, शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने एकदमच नवीन असे विचार मांडलेले आहेत. आणि त्यामुळे शिक्षकांना यासंबंधीचं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. त्यामुळे पॉलिसीने असंही म्हटलं आहे की शालेय शिक्षकांनी वर्षभरामध्ये 50 तासांचं प्रशिक्षण घेणं कंपल्सरी आहे. प्रत्येक मुलाच्या आयुष्यातलं शैक्षणिक जो काही कालावधी असतो हा खूप महत्त्वाचा असतो, आणि त्यासाठी हे जे नवीन बदल केलेत ते खूप महत्त्वाचे आहेत. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल? या श्रोत्यांमध्ये दोन्ही गट असतील, शिक्षक असतील किंवा पालक असतील. आणि पालक म्हणजे फक्त मुलांचेच आईवडील असं नव्हे, तर सुजाण पालक, नागरिक असतील. तर मला असं वाटतं की त्यांनी देखील हा एक नवीन विचार आहे हे समजावून घ्यावा. आणि आपल्या गावातली मुलं ही आपलीच आहेत, कारण एका मुलाची वाढ ही त्या पूर्ण गाव करतो असं आपण म्हणतो. पण लक्ष ठेवून आपल्याच मुलांना जास्त चांगलं शिक्षण कसं देता येईल, जरी आपण शिक्षक नसलो तरीसुद्धा, कारण आपण जबाबदार नागरिक आहोत, या दृष्टीने जर विचार केला तर खरंच आपल्या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळून त्यांचं उत्तम आयुष्य ते जगू शकतील असं मला वाटतं. धन्यवाद. खूप छान. याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया.
मॅडम, इतका महत्त्वाचा विषय खूप छान पद्धतीने तुम्ही आम्हाला सोपा करून सांगितलात आणि तुमचा बहुमोल वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल मग मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महांब्रेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महांब्रे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.